पुन्हा एकदा आपला लाडका नाशिकचा युवराज आणि आपला महेश आणि आम्ही चाललोय आमच्या बाळूमामाच्या वाड्यावर आणि आमच्या नाशिकला खूप दिवसानंतर हा योग आलेला आहे. सो आपण भेटू, सगळा ब्लॉग आपण शेअर करू. नाशिक 100%. मामाच्या वाड्याची एवढी ओढ लागली होती आम्हाला की कधी पोचू कधी नाही असं झालं होतं. कारण की हा योग खूप दिवसानंतर आमच्या नाशिकला लाभला होता. खरोखरच मित्रांनो, आता आम्ही आलोय मोवाडीला, बाळूमामाच्या वाड्यावर. मोवाडीपासून आतमध्ये जो एअरपोर्टला रोड राईट टर्न पासून 200 मीटर तुम्हाला यायचं असेल. मित्रांनो, आम्ही आलोय बाळूमामाच्या वाड्यावर आणि आमची पब्लिक आणि थोड्या वेळातच आम्ही पुढचा व्ह्यू तुम्हाला दाखवू आणि थोड्या वेळातच मामांचं आता आरती वगैरे चालू होणार. सो एन्जॉय करा. चलो मित्रांनो, एकदम भारी वाटतंय. मामाच्या वाड्यावर आलो आम्ही आता. ही आपली नवीन जरा पार्टनर आम्हाला पण तेच वाटतंय. भारी वाटतंय. दुःखाच्या दरडी भक्तीची खंडोबा वाहतो परडी. तुटू दे लंगराचा फाळ, असा तुटू दे लंगराचा फाळ. गजर चालला चांग भल, चांग भल. गजर चालला. मित्रांनो, खरं सांगायचं ठरलं तर या बाळूमामाच्या मेंढ्या अशी आख्यायिका आहे की बाळूमामाने जाताना असं सांगितलं की जो कोणी माझ्या मेंढ्यांना 5 चक्रा मारेल त्याने पृथ्वीला चक्कर मारल्या समान आहे. आणि दुसरी अजून अशी आख्यायिका आहे की यांच्या म्हणजे मेंढीच्या कानामध्ये सांगितल्यानंतर जो कोणी इच्छा मागेल त्याची इच्छा पूर्ण केली जाईल. बाळूमामाच्या मेंढ्या वळण्यासाठी लोक लांबून लांबून येतात आणि आपली सेवा बाळूमामाच्या तळावर प्रदान करतात. नाचती वात, खेळती मुरळी, पोळती हात. जागरणाची चंदेरी रात, तिमडीला तुंतुण्याची साथ. बाळूमामाच्या भंडाऱ्याचा आस्वाद घेताना आम्ही तिघं खूप भारी जेवण होतं. मित्रांनो, आता आम्ही चाललोय घरी. कार्यक्रम खूप छान होता, दर्शन पण खूप छान झाले आणि जेवण पण मस्त झालं. मामाच्या तळावर आलो तो आम्ही. खूप आनंद झाला इथे येऊन. असं वाटतं की परत परत यावं. आम्हाला पण खूप आनंद झाला. बरं वाटतंय मला. जाग आली पापणीला, इतका आनंद झाला सुखाच्या की या मन पूर्ण पेरणीला, थंडावया धरणीला, विकृतीच्या सगळ्यांचा review घेतला. आता बोलल्यासारखं काय सगळं बोलून मोकळं झालं. भंडाऱ्याचा भेटू पुढच्या vlog मध्ये. काळजी घ्या.